नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण 10 ते 15 मिनिटात तयार होणारा रव्यापासून एकदम कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत असा आपण डोसा बनवणार आहोत. तो देखील अजिबात डाळ, तांदूळ भिजत न घालता डायरेक्ट आपण 10 ते 15 मिनिटात तयार होणारा डोसा. चला तर हा डोसा कसा बनवायचा ते पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा आणि रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण 1 वाटी इथं रवा घ्यायचा आहे. तर जाड, बारीक कसाही रवा असेल तरी पण तो चालू शकतो. तर आता इथं मी बारीक 1 वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी रव्यासाठी आपल्याला इथं 2च चमचे बेसन पीठ टाकायचं आहे. याने छान खमंग असा टेस्ट आपल्या डोस्याला येणार आहे. त्यानंतर 2 चमचे इथं आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. हे सगळं काय करायचं, ही सगळी पिठं जी घेतलेली होती ती सगळी मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची आहेत. म्हणजे रवा, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे सगळं बारीक करून घ्यायचं. बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्या पिठाची पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा रवा काय करायचा आहे मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचा. आता इथं रवा आपण पूर्ण मिक्सरच्या भांड्यामधनं काढून घेतल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. एकदम पूर्ण बारीक असं म्हणजे पूर्ण रवा आणि बेसन पीठ, गव्हाचं पीठ सगळं मिक्स झालं पाहिजे त्यामध्ये आणि व्यवस्थित असं त्याचं बाइंडिंग आलं पाहिजे पिठाला. तुम्ही पाहू शकता. चला तर आता त्यानंतर आपण यामध्ये काय करायचं आहे, दही टाकायचं आहे. तर दही मी म्हणजे 1 वाटी रव्यासाठी मी फुल्ल इथं अर्ध्या वाटीला थोडंसं जास्तच दही घेतलेलं आहे. दही एकदम थोडंसं आंबट असलं तरी पण चालतं, कारण आपण इथं डायरेक्ट लगेचच काय करणार आहोत, डोसा बनवणार आहोत. त्यामुळे थोडंसं दही आंबट असलं तरी पण चालू शकतं. आता दही टाकलेलं आहे. आता थोडं-थोडं पाणी टाकायचं आणि हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथं बॅटर तयार करताना लक्षात ठेवा, पाणी एकदम ओतायचं नाही. थोडं-थोडं करून पाणी ओतत राहायचं आणि त्यानंतर हे बॅटर छान एकदम असं डोशासारखं पीठ आपण तयार करून घ्यायचं आहे. तर इथं आपण रव्यापासून हा पदार्थ बनवतोय, तर थोडंसं पाणी इथं आपल्याला जास्तच लागणार आहे आणि जर काही यामध्ये गुठळ्या होत असतील, तर आता इथं गव्हाचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे थोड्याशा गुठळ्या होण्याची शक्यता असते. तर सगळ्या त्या फोडून घ्यायच्या. जर फुटल्या नाही, तर मिक्सरला हे पुन्हा एकदा पीठ फिरवून घ्यायचं म्हणजे छान बाइंडिंग येतं. चला तर आता त्यानंतर अशा पद्धतीने मी चमच्याच्या सहाय्याने हे छान पूर्ण त्याच्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत. आता काय करूयात, हे पीठ आता आपल्याला भिजायला ठेवायचं आहे. यामध्ये आपण फक्त दही टाकलेलं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून आपण हे बॅटर तयार केलेलं आहे. आता त्याच्यावर एक झाकण ठेवून आपण तसंच ठेवून देऊया. त्यानंतर आपण इकडे चटणी बनवून घेऊया त्यासाठी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं खोबरं, एक अर्धी वाटी, त्यानंतर 2 चमचे इथं डाळवं आणि त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या, एक अर्धा इंच आलं, 3 ते 4 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण यामध्ये थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. जास्त आपल्याला ही पातळ अशी एकदम चटणी बनवायची नाही, त्यामुळे मी अर्धीच वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ही डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. चटणी बघू शकता मस्त असं बनलेली आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं काय करायचं आहे, साखर म्हणजे मी एक अर्धा चमचा साखर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आता फोडणी करूया. तर हे सगळं साखर आणि मीठ या चटणीमध्ये काय करूया, सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर तडका पॅनमध्ये मी मी 1 चमचाभर तेल छान गरम केलेलं आहे. जिरं, मोहरीची फोडणी द्यायची. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि असंच ही फोडणी काय करायची, आपल्या या चटणीवरती टाकायची आहे. आणि बघू शकता एकदम झटपट आणि एकदम खमंग अशी ही तर चटणी जी आपण डोशाबरोबर खाण्यासाठी तयार केलेली आहे, ती चटणी इथं तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरा आणि मस्त अशी ही चटणी आपली इथं तयार झालेली आहे. चला तर आता डोसे बनवून घेऊया. तर डोसे बनवण्यासाठी इथं आपण तुम्ही बॅटर बघू शकता. चांगलं मी 10 मिनिटं हे तसंच ठेवून दिलं होतं. छान असं रवा पूर्ण फुलला गेलेला आहे बघू शकता. यामध्ये आपण दहीचा वापर केलेला आहे, त्यामुळं तर हे लगेचच भिजण्यासाठी मदत झालेली आहे. थोडासा आंबटपणा आपल्याला डोशामध्ये पाहिजे, त्यामुळे आपण दही थोडंसं टाकलेलं जास्त आहे. त्यानंतर इथं मी पाव चमचा तुम्ही बघू शकता, मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते. पाव चमचा मी इथं सोडा घेतलेला आहे. सोडा हमखास टाकायचा आहे, कारण आपण हे इन्स्टंट आणि पीठ न भिजत घालता हे बॅटर तयार केलेलं आहे, त्यामुळे सोडा जरूर टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं. तर मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी काय केलेलं आहे, थोडं-थोडं पाणी आणखीन वाढवलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू 1 वाटी रव्यासाठी 1 ग्लास पाणी आणि अर्धी वाटी दही टाकलेलं आहे. थोडंसं पाणी मी जास्तच टाकलेलं आहे. थोडंसं म्हणजे कसं थोडं आपल्याला ही कुरकुरीत डोसा बनवायचा आहे. त्यामुळं आपल्याला बॅटर थोडंसं पातळ हवं आहे. चला तर काय करायचं, आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. तर एका ह्याच्यामध्ये तेल घ्यायचं थोडंसं आणि एक कापड घ्यायचं. कापडाचा छान गुंडाळा करायचा आणि तो असाच हा गुंडाळा काय करायचा, ह्या तव्यावरती फिरवायचा. म्हणजे थोडंसं तेल लावून फिरवायचं. असं केल्यानं काय होतं, व्यवस्थित हे डोसे उठतात.
म्हणजे तुमचा कोणताही डोसा असू दे, जर इन्स्टंट असेल, झटपट असेल, कसाही जरी डोसा तुम्ही बनवलेला असाल, तरी देखील तो अजिबात तुटणार नाही. व्यवस्थित असं पसरला जाईल आणि व्यवस्थित असा डोसा हा बनून तयार होईल. याकरता अशी ही ट्रिक जरूर वापरायची आहे. तर अशा पद्धतीने मी बॅटर पूर्ण टाकून मस्त असं चमच्यानं काय केलेलं आहे, व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे. जसं आपण डाळ तांदळाचा डोसा बनवल्यावर कसं व्यवस्थित पसरून घेतो डोसा, त्याच पद्धतीने हाही डोसा असाच पसरवायचा आहे. थोडंसं वरून तेल, तूप काही पण टाकू शकतो. थोडंसं झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभराकरता वाफ काढून घ्यायची आणि बघू शकता इतका मस्त क्रिस्पी असा हा डोसा बनलेला आहे. तुम्ही कुणीही म्हणणार नाही, की हा डोसा तुम्ही रव्यापासून बनवलेला आहे. म्हणजे फक्त रव्यापासून आणि झटकीपट बनवलेला आहे. तर यामध्ये आपण सोडा हा जरूर टाकायचा आहे. सोड्या व्यतिरिक्त तुम्ही इनो देखील टाकू शकता. याने काय होईल, एक जाळीदार क्रिस्पीपणा त्या डोशांना येणार आहे. हे मात्र जरूर लक्षात ठेवा. अजिबात इथं आपण डाळ, तांदूळ वगैरे सगळं भिजत घालून तयार करत बसायचं नाही. ताबडतोब आपल्याला जर डोसा खावासा वाटला, तर आपण असा हा रव्यापासून अगदी क्रिस्पी असा हा डोसा बनवून घेऊ शकतो. तर बघू शकता मी थोडंसं ना, जेव्हा मी तुम्हाला हे बॅटर दाखवलं त्यानंतर मी थोडंसं एक अर्धी वाटी यामध्ये पाणी वाढवलेलं आहे. हे मी अगोदरही सांगितलंय, की मी थोडंसं पाणी जास्त वापरलेलं आहे आणि त्यानंतरच मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. एकदमच घट्टसर बॅटर तयार करायचं नाही आणि अशा पद्धतीने हे डोसे सगळे बनवून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण इथं हे डोसे बनवून घेतलेले आहेत. डोसे तुम्ही बघू शकता अजिबात तव्याला वगैरे चिकटत नाहीत. मस्त असे उठतात आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे रव्यापासून आपण हे डोसे इथं बनवून घेतलेले आहेत. तर इथं आपण सगळे डोसे बनवून घेऊन मस्त अशा ह्या चटणीबरोबर सर्व्ह करणार आहोत. तर तुम्हाला इथं मी खास टिप सांगते, तर जर रव्याचा डोसा बनवायचा असेल तर त्यामध्ये जरूर सोडा किंवा इनो टाकायचा आहे. दही मात्र भरपूर टाकायचं. दही व्यतिरिक्त ताक पण टाकू शकता आणि दह्यात आणि ताकामध्येच हा रवा भिजवून घ्यायचा. म्हणजे तुमचा डोसा अगदी जाळीदार आणि कुरकुरीत बनवण्यासाठी मदत होणार आहे. तर इथं तुम्ही आवाज देखील बघू शकता, त्याचा आवाज ऐकू शकता. किती मस्त क्रिस्पी असा हा डोसा बनलेला आहे. तुम्ही हा डोसा रव्यापासून जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि आपल्या कोल्हापुरी तडका चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रव्यापासून एकदम 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे गव्हाच्या पिठापासून हा कुरकुरीत क्रिस्पी डोसा कसा वाटला कमेंट करा, नक्की सांगा.